सप्ताह आधीच साजरा करायचा. इतर सप्ताह, भागवताचा सप्ताह आपण मोठ्या उत्साहात वगैरे साजरा करतो, परंतु त्याला एक ही किनार आहे की आज परीक्षितसुद्धा आपल्यातून जाणार आहे. आपण सगळेजण परीक्षित आहोत. केव्हा कोण कुठे. आत्ता त्यांनी सांगितलं अनुजने की कर्मासारिखे पडती प्राणी नाना देशी विदेशी. तुम्ही कुठे पडणार आहात तुम्हाला काही माहीत नाही. कुठला श्वास शेवटचा आहे तेही माहीत नाही. तो कशा पद्धतीने जाणार आहे काही कल्पना नाही. कधी जाणार आहे म्हणजे कधी कुठे कसा केव्हा काही आपल्याला माहीत नाही. पण तरीसुद्धा आपण आनंदाने साजरा करतो. कारण परीक्षितांनी आपल्याला मोठा संदेश जर कुठला दिला असेल तर तो म्हणजे मृत्यू साजरा करा. मृत्यू हा मरणोत्सव ठरला पाहिजे. सुतक वगैरे ह्या गोष्टी आहेत त्या धार्मिक आहेत, त्या तुम्ही पाळा, इतर लोक पाळतील, पण मी माझं मरण उत्सव कसा करायचा हे परीक्षितापासून शिकायचं. शेवट त्याचा आता बघूया, कारण आता वेळ नाही आहे. परीक्षिताच्या जीवनाचा शेवट हा 7वा दिवस. प्रश्न विचारतो, प्रश्नांना उत्तर देतो. ज्यावेळेला त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं संपतात त्यावेळेला शुकदेव म्हणतात मी तुला आता शेवटचा उपदेश करतो. शेवटचा उपदेश आहे तो फार चांगला आहे. म्हणाले बीजातून अंकुर आहे, अंकुरातून बीज येतं, बीजातून पुन्हा अंकुर, फळ वगैरे सगळं ही परंपरा चालू असते. एखादं झाड पडलं, एखादं फळ नष्ट झालं म्हणून झाडं आणि फळं नष्ट होत नाही. त्यांनी दुसरं उदाहरण दिलेलं आहे. मडकं आहे, मडक्यात स्पेस आहे आत. मडकं फुटलं की आतली स्पेस बाहेर गेली असा प्रकारच नाही. आतली स्पेस ही बाहेर जोडलेलीच असते. मध्ये मडक्याची फक्त एक कड असते, ती गेली, काही विशेष झालं नाही. जातस्य ही ध्रुव मृत्यू. जो जन्मला आहे तो मरणार आहे आणि जो मेलेला आहे तो पुन्हा जन्मणार आहे. हे कुठपर्यंत जन्म मरणाचं चक्र चालू राहणार आहे. जोपर्यंत जिथून तू निघालास त्या परमात्म्यापासून त्याच्याशी तू एकरूप होत नाहीस. आपण सद्गुरूंचंच घेऊया ना. सद्गुरूंशी जोपर्यंत आपण एकरूप होत नाही तोपर्यंत ततः किम ततः किम ततः किम ततः किम चालू राहणार आहे. पुढचा जन्म, आणखीन पुढचा जन्म, आणखीन पुढचा जन्म, हे थांबणार आहे केव्हा. मनश्चेन्न लग्नम गुरो रंघ्री पद्मे. जोपर्यंत गुरुच्या पायाशी मनाचं लग्न लागत नाही तोपर्यंत ही धावाधाव चालू राहणार आहे. परीक्षिताचं मन हे समोर जे गुरु बसलेले आहेत, आधी त्यांचा काही फार परिचय आल्याचा काही उल्लेख नाही आहे, त्यांच्या पायाशी जोडलेला आहे आणि तो इकडे तिकडे काही बघत नाही आहे. आणि बाकीचे ऋषी वगैरे खूप आलेले आहेत, देवसुद्धा आलेले आहेत हा सप्ताह ऐकण्यासाठी. सगळेजण लक्ष देऊन ऐकत आहेत. परवा मी एक उल्लेख केला होता, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं ज्यावेळेला करुण प्रसंग वर्णन केला असतो. व्यासांच्या डोळ्यातून जास्त पाणी येतं. व्यासाने जे काही लिहिलं आहे ते आपण आज इथून घेऊन जाणार आहोत. ज्याला जमेल तसं त्यांनी करावं. व्यासांना लोकांनी विचारलं की आम्हाला पुढे काय होणार आहे हे माहीत नाही. आता प्रल्हादाचे हाल झाले, पुढे काय होणार आहे हे आम्हाला माहीत नाही, पण तुम्हाला माहिती आहे कारण तुम्ही लिहिलं आहे. तुम्ही का रडता? ते म्हणाले मी 2 कारणांनी रडतो. मी हा भागवत त्याची आपण म्हणतो संहिता म्हणजे टेक्स्ट संथा माझ्या मुलाला दिली आणि त्याला सांगितलं तू विचार कर, संधी मिळाली की सांग. तो सांगताना मी फक्त लिहिलं, तो ते जगतोय. पण तरीही माझ्या डोळ्यातून जास्त अश्रू येत आहेत. हा राजा आहे, आत्तापर्यंत उपभोगाचं जीवन जगत होता. अशा वेळेला या 7 दिवसात तो इतका एकरूप झाला या भागवताशी की त्याने एका अर्थाने शुकदेवानेही मागे टाकलं. शुकदेव चिंतन करणारेच होते, ते शुकमुनी होते. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे अशी ज्या शुकाचार्यांची कीर्ती आहे त्यांना ते विशेष नाही आहे. हा राजा शिकार करायचा, त्याच्याकडून तो अपराध घडला, म्हणजे इतका सगळा इम्परफेक्ट अपूर्ण असणारा आता पूर्ण मुक्त होतोय. मला त्याच्याबद्दल आनंदाचे अश्रू येत आहेत. मला हे जमलं नाही म्हणून मला वाईटही वाटतं आहे. आता शेवटचा उपदेश कुठला केला त्याच्या पुढचा एक भाग आहे. लाकूड पूर्णपणे जळालं आणि त्याची राख झाली तर या विश्वातला अग्नी संपत नाही. आणि तू जरी आता मेलास असं तुला वाटतंय कारण तुझ्यातलं चैतन्य, तुझ्यातली शक्ती, तुझ्यातला जीव, प्राण निघून जाणार आहे. पण याचा अर्थ विश्वातलं चैतन्य संपलं आहे असं नाही आहे, ते चालूच राहणार आहे. आणि आपण हेच म्हणायचं की आपल्या जीवनात आता नाही म्हणलं तरी परीक्षिताच्या जीवनातला आठवडा काही वेगात गेला नाही. खरं म्हणजे आपल्या जीवनातले आठवडा तेवढ्याच वेगात गेलेला आहे. पण आपल्याला स्वतःच्या पायाखाली काय जळतं आहे, स्वतःच्या डोळ्यात कुठलं गेलं आहे कुसळ आपल्याला दिसत नाही, जाणीव होत नाही. म्हणून एक ग्रंथ वाचायचे असतात. परीक्षेत आपल्यासाठी एक संदेश देऊन गेलेला आहे
की मरणासन्न व्यक्तीचं काय कर्तव्य आहे, हा त्याचा पहिला प्रश्न आहे. आणि ते कर्तव्य जे सांगितलं ते त्यांनी संपूर्णपणे 7 दिवसात जगलेलं आहे. आपण 24/7 म्हणतो, त्याचा अर्थ 24 बाय म्हणजे मल्टिप्लाय 24 गुणिले 7 म्हणजे 168 तास असं ते गणित नाही आहे. 24/7 म्हणजे एनी टाईम. 7व्या दिवशी तू मरशील म्हणजे कोणत्याही दिवशी आपण मरू शकतो. हा संदेश मग मरताना कोणत्याही क्षणी मरेल तर आत्ता काय करतो, मृत्यूच्या दिशेनं अशी वाटचाल करेन ते आनंदात राहील, खरंच आनंदात राहील. आणि परीक्षित ज्या वेळेला त्यांच्याकडे बघत असतो, सगळा उपदेश वगैरे करून झालेला शेवटचं तर वाक्य कायम लक्षात ठेवा की जो दिवा आपण लावतो तो मातीचा असेल तर तो मातीतूनच आलेला आहे, पण हे पितळेची वगैरे आपण जी दिवली वगैरे करतो ती मातीतूनच आली. किंवा सगळे जे धातू आहेत ना ते जमिनीतूनच आलेले आहेत. सोनं जमिनीतून आले, हिरेसुद्धा जमिनीतून आलेले आहेत, डायमंड्स. म्हणजे ती मातीत पण ती किंवा दिवा मातीतून आलेला आहे. जे तेल आपण करतो ते कशाचंही तेल असलं तरी ते मातीतूनच आलेलं आहे. ती झाडं वगैरे सगळे मातीतून उगवलेले आहेत. आपण वात करतो तो कापूस तोही मातीतून आलेला आहे. आपण जी काडी लावतो फसकाची आपण म्हणतो आग काडी, ती सुद्धा मातीतून आलेली आहे. कारण इकडे तिच्या लाकूड आहे आणि पुढे जे टीप आहे तिथे सुद्धा जी केमिकल्स आहेत ती मातीतून आलेली आहेत. पण ज्या वेळेला ती ज्योत पेटते लक्षात ठेवा, ती ज्योत मातीशी तिचा काही संबंध नाही. ज्योतीला एका अर्थाने वजनही नाही आणि अगेन्स्ट ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने ती जात असे. मराठीत एक सुंदर कविता आहे की केला जरी पोत बळेची खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला गोव्यात अगरबत्तीचा पुडाच्या पुडा आपण पेटवतो, ते नीट पेटवून खाली करतो अगरबत्ती, ज्वालावरती येते, ती खाली येणारच नाही. तिला वजन नाही स्वतःचं, तिला एकच दिशा आहे, आकाशगामिनी. म्हणजे आपलं जे एक प्रकारचं जीवन आहे त्या जीवनाचा असा एक भाग आहे, देह हा जाणारच आहे. मातीत होता, मातीत जगला आहे, मातीत जाईल. ही गणेशची पूजा असते, मातीची मूर्ती पूजली, त्यावेळेला चैतन्य गणपती झाला, उत्तरा पूजेत काढून घेतली उत्तर पूजेत आणि नंतर परत विसर्जन केलं, मातीत गेला गणपती. आपल्या देहाचा काही निराळा प्रवास आहे का, नाही आहे. पण आपल्या परवा सांगितलं ना, मेंदू हा शरीराचा भाग आहे. आणि ज्या वेळेला माणसाचं प्रेत जाळतात त्यावेळेला मेंदू पहिल्यांदा जी काही वितळून बाहेर पडणारी म्हणजे हवेत जाणारी त्याच्यात मेंदू आहे. मेंदूचं कौतुक याच्यासाठी की मेंदूला जी शक्ती आहे ते शरीराला तर सोडा, माझ्या हाताला आत्ता मी हात हलवतो ते मेंदू ठरवतो आहे केव्हा कसा हात हलवायचा. मी आत्ता जे बोलतोय ना, इट इज माय ब्रेन. मेमरी, थिंकिंग, इमॅजिनेशन, कंपॅरिझन, कॉन्ट्रास्ट हे सगळं मेंदूच्या फॅकल्टीज आहेत, शक्ती आहे. ही शक्ती उरते लक्षात ठेवा. म्हणजे जरी जे जे स्कॅन करता येतं तो देह आहे. म्हणजे स्कॅनिंगमध्ये मनाचं स्कॅन अजून नाही झालं, होणार नाही. कुठेतरी असा ग्राफ वगैरे दाखवतील. माणसाचं मन हे इतकं अनप्रेडिक्टेबल, म्हणजे त्याचं तुम्ही भविष्य नाही सांगू शकणार. कोणत्या क्षणी एकदम तो साव होईल. जो चोर असेल तो साव म्हणजे साधू होईल. एक सहज गमतीदार प्रसंग सांगतो, कारण 4 गोष्टी शेवटी आपण बघायच्या आहेत. हा की श्रद्धा, सबुरी, हे किती 2 सोपे शब्द वाटतात साईबाबांनी दिलेले, पण आपण त्याची एक रिच्युअल केलेलं आहे, म्हणजे कर्मकांड केलेलं आहे. कुठल्याही साईबाबाच्या देवळात प्रदक्षिणा घालताना श्रद्धेतून जा, सबुरीतून बाहेर पडा. काय श्रद्धेतून जा आणि सबुरीतून बाहेर पडा. म्हणजे जाताना श्रद्धा नाही आणि तिथे थांबण्याची सबुरी नाही. संतांनी काय सुंदर उदाहरणं दिलेले आहेत. एक श्रद्धेचं उदाहरण भागवताच्या संदर्भात ते तुम्हाला सांगतो. एक गवळण दूध विकून जाताना नदीच्या पलीकडे तिचं घर, एका मंदिरात जायचे. तिथे एक पौराणिक भागवत सांगत असायचा. तिला त्या गोष्टी बऱ्या वाटायच्या, ते ऐकायचे. लोक कोणी तांदूळ वगैरे द्यायचे, ही थोडंसं दूध उरवायचे आणि ते त्यांच्या भांड्यात घालायचे. हे किती दिवस, भागवत मोठा ग्रंथ आहे, प्रत्येक शब्द वगैरे सांगायचा म्हटलं तर आयुष्य पुरणार नाही. तर एक दिवस ती म्हणते की ही जी गवळण रोज दूध देते, आपल्याकडे 2 दिवसांनी देवकारी आहे, म्हणजे आपल्याला ताक लागेल, दही लागेल. तिला सांगा की उद्या बाकीच्यांना तू दूध दिलं नाहीस तरी चालेल, आम्हाला भरपूर दूध दे, कारण आम्हाला लागणार आहे, अनेक लोक जेवायला येणार आहेत. ते म्हणाले, पाऊस किती पडतोय बघितलंस का? दुथडी भरून वाहते नदी, नावाडी नावा पाण्यात घालणार नाही आहेत, ती येईल कशी? नाही आली तरच बघणार ना आपण. ज्या वेळेला हे पुराण सुरू करतात विशिष्ट वेळी तिथे ते हजर आहे. ते म्हणतात उद्या, त्यावेळेला ते म्हणतात की तू आलीस कशी? तुम्हीच नाही का सांगितलं? तुम्ही काय सांगितलं की तुम्ही कृष्ण कृष्ण नाव घेत
कुठलाही भवसागर, नदीच काय सागर ओलांडून जाऊ शकत. मी कृष्ण कृष्ण म्हणत त्या नदीवरून चालत गेले. आजही नदीला खूप पूर आहे. कृष्ण कृष्ण म्हणत आले. ते म्हणाले माझा नाही विश्वास बसत, जो सांगतोय त्याची श्रद्धा नाही आहे, ऐकतोय त्यापैकी ही श्रद्धा झालेली आहे. ती म्हणली उद्या या ना तुम्ही. आता भागवत झाल्यानंतर ते म्हणतात की जरा लवकर संपूया, कारण दिवसा गेलं पाहिजे. आता उद्या सगळं गाव बघायला येणार, म्हणून बघा इथेच रामकृष्ण म्हणतात सावध राहा. नवीन पुडवं आणतात, कारण त्यावेळेला फोटोग्राफी नव्हती, पण लोक बघायला येणार ना. म्हणजे देहबुद्धी कुठपासून सुरू झाली ते बघा. आणतात, पुडवं घालतात. गेल्यानंतर ती म्हणते नदीच्या काठावर या, माझ्या मागून या ना तुम्ही. नंतर ते म्हणतात की पुडवं भिजू नये म्हणून गुडघ्या इतकं वर घेतात. अरे पाण्यावरून जाणार आहे तर तू भिजणार कसं म्हणजे त्याचा विश्वासच नाही आहे, श्रद्धाच नाही आहे. आणि लोक म्हणतात हे पहिलं पाऊल टाकत नाही आहे. ती नदीच्या मध्यावर पोचली, कृष्ण 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 म्हणत ती पोचली. आता हे कुठे पोचलेत बघायला. लोकांनी यांना ढकललं, पहिलं पाऊल टाकलं आणि डुबुक्कन खाली बुडले. ती म्हणते गेले कुठे. ही गंमत आहे. श्रद्धा जी आहे ना ती आतून निर्माण होते आणि आतच ती विकसित होते. श्रद्धेची एक सुंदर गोष्ट सांगतो. इथे पोर बसलेलं आहे, ते बघितल्यानंतर मला आठवण आली. आता गोष्टीच बघूया 3-4. ज्या वेळेला एक गावात 3 वर्ष लागोपाठ दुष्काळ पडलेला असतो, अशा वेळेला एक साधू तो म्हणतो इथे मला काय मिळणार आहे. जायला लागतो. भगवी वस्त्र घातलेली आहेत. आपल्या देशात भगव्या वस्त्राला एक विशेष मान आहे, आदर आहे. तर ते म्हणतात की तुम्ही थांबा आमच्या गावात, यज्ञ करा. आमच्याकडे जे थोडं काही उरलेलं आहे ते एक दिवस आम्ही देऊ आणि शेवटी पूर्णाहुती करू. किती दिवसाचा यज्ञ. तो म्हणाला 13 दिवसाचा यज्ञ करूया. 12 दिवसात काही ना काहीतरी ते आहुती दिली जात होते. आणि तो म्हणतो की उद्या यज्ञ कशासाठी, पाऊस पडावा म्हणून. यानं नक्की माहिती आहे पाऊस पडणार नाही आहे म्हणून. हा जो यज्ञ सांगणार आहे ना पाऊस पडणार नाही त्याला खात्री आहे. तो म्हणतो पडला नाही तर हे लोक मला मारतील. हा जनतेचा नियम आहे की जिंकलात तर डोक्यावर, हरलात तर पायाखाली, मला तुडवून मारतील. मग काय करायचं, एक युक्ती करूया की ज्या वेळेला हे संपेल सगळं त्यावेळेला सांगेन की आता आपण अशा टाळ्या वाजवूया आणि मी तुम्हाला सांगतो गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला मी म्हणणार आहे. कोणीही डोळे उघडायचे नाही. डोळे उघडले तर पाऊस पडणार नाही आहे. आणि आपण ते बंद डोळे असणं पळून जायचं, जीव वाचवायचा. यांनी पण एकदम पहिल्या गोपाला गोपाला जाणार नाही म्हणून त्यांनी गोपाला गोपाला सुरू केलं. 2-3दा झाल्यानंतर वारा जोरात व्हायला लागला. आणखीन 3-4 वेळा गोपाल झाल्यानंतर गडगडाट व्हायला लागला. आणि आणखीन 3-4 गोपाला गोपाल झाल्यानंतर प्रचंड पाऊस पडायला लागला. त्यावेळेला ते म्हणले साधू महाराज जिंदाबाद. त्याला घ्यायला लागले. त्याचा विश्वासच नाही. तो म्हणतो हा पाऊस काय पडला. त्यांनी आदल्या दिवशी सांगितलं होतं की उद्या पाऊस पडणार आहे तर आपल्या रक्षणासाठी छत्री वगैरे काहीतरी घेऊन या. एक पोर फक्त छत्री घेऊन आलेलं असतं. त्यांनी वडिलांना मायावर चढवलेलं असतं आणि सांगतो छत्री काढून द्या, उद्या पाऊस पडणार आहे, कारण साधूबाबांनी सांगितलेलं आहे. साधूबाबांची श्रद्धा नाही आहे पण या मुलाची श्रद्धा आहे. ते म्हणाले याला तुम्ही डोक्यावर घ्या, कारण याची जी श्रद्धा आहे पाऊस पडणार नाही त्यामुळे पाऊस पडलेला आहे. माझ्या मनात मी पळून जायचा विचार केलेला होता. लक्षात ठेवा. सबुरी तर अत्यंत, ह्याला पेशन्स म्हणतो आपण, अत्यंत आवश्यक आहे. महाराजांनी उत्तम उदाहरण दिलेलं आहे. पूर्वी पाळण्यात लग्न व्हायचे, बरोबर. म्हणजे 2 वर्षाचा 1.5-2 वर्षांवर काही महिन्याची मुलगी, त्यांची वरात लग्न व्यवस्थित करायचं. त्यांना मामा वगैरे घेऊन जायचा कडेवरून. पाळण्यातलं लग्न आहे ना, फेरे वगैरे मामा मारायचा. हे गंमत आहे सगळे. आता हे वरात वगैरे व्यवस्थित काढून आणली ना मोठ्या याच्यासाठी. पण या मुलीला जर मूल व्हायचं असेल तर ती वयात येतोपर्यंत थांबायला नको का, तेवढी तरी सबुरी नको का. तिथे काय जादू करणार आहेत तुम्ही. ती तेव्हा मोठी असते, ती म्हणते की आता लग्न झालेली आहे, ही केव्हा आई होणार, त्यावेळेला थांबायला पाहिजे थांबायला पाहिजे थांबायला पाहिजे. एक सुंदर कथा भागवताच्या संदर्भात सांगितली जाते की 2 भक्त नदीच्या काठी, यमुनेच्या काठी इतकी भक्ती करत होते. नारद म्हणाले गेल्या वेळेला मी आलो त्याही वेळेला हे बसलेले आहेत, त्यांना विचारूया त्यांना काय पाहिजे ते. त्यांना प्रपंचातलं काही पाहिजे असेल तर देऊया, बिचारे प्रपंच करतील. तर त्याने नारद म्हणाले की मी नारद आहे, तुम्ही कशासाठी बसलेला. आम्ही मुक्तीसाठी बसलेलो आहोत. तुम्ही आता कुठे निघालेत. म्हणाले मी वैकुंठात निघालेलो आहे. आम्ही म्हणाले विष्णूची भक्ती करतोय, आम्हालाही वैकुंठात जायचं आहे. विष्णूला विचारून या परत जर इकडून आलात तर की आम्हाला मुक्ती केव्हा मिळणार आहे. सबुरीची गोष्ट आपल्याला माहीत आहे. सबुरीच्या संदर्भात मी सांगतोय.
नारद परत येतात, हे परत तल्लीन होऊन भजन वगैरे काहीतरी भक्ती करत असतात. डोळे उघडा म्हणतात. पहिला विचारतो, मला मिळणार आहे का मुक्ती? हो म्हणाले, 4 जन्मांनंतर तुला मुक्ती मिळणार आहे. हा विचार करतो, 4 जन्मांनंतर? मग हा जन्म वाया कशाला घालू? जातो ना प्रपंचात परत, 4 जन्म पुढचे बघून घेता येईल. पण दुसऱ्याला केव्हा मुक्ती आहे? त्यावेळेला नारद जे सांगतात ती सांगण्याची शैली खूप चांगली आहे. ते म्हणतात, तुला समोरचे चिंचेचं झाड दिसतंय, त्या चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढ्या जन्मांनंतर तुला मुक्ती मिळणार आहे, असे म्हणाले भगवान. म्हणजे मला मुक्ती मिळणार आहे? त्याला एवढा आनंद झाला, आनंदात तो नाचायला लागला. नाचता नाचता तो मुक्त झाला त्याच क्षणी तो मुक्त. हा थांबायलाच तयार नाही आहे, हा इतके जन्म मी थांबायला तयार आहे, केव्हा तरी मुक्ती मिळणार आहे. भगवंत म्हणलेत ना, हरकत नाही. अकबराच्या संदर्भात भागवताच्या 2-3 चांगले प्रसंग आहेत. अकबराला निरनिराळे ग्रंथ, ते ग्रंथाची त्याची लायब्ररी होती. त्यांनी विचारलं, बरेच जण म्हणतात भागवत भागवत भागवत, एकदा भागवत ऐकूया. पुरोहिताला बोलवतो, आपल्याकडे भागवत ग्रंथ आहे का? आहे. तू वाचून अर्थ सांगू शकशील का? तर आहे. हे सगळे आपण प्रत्येक गोष्टीचा अर्थ घेऊन जाता, संकल्प आपण करणार आहोत या गोष्टींचा, जास्त सांगायला वेळ नाही. तर त्यांनी किती मार्मिक आहे उदाहरण बघा बरं. त्यांनी सांगितलं की काय रे, प्रत्येक वेळेला ह्याने हाक मारली तुमचा धावून आला. कधी प्रत्यक्ष धावून येतो, कधी गरुडावरी बैसोनी आला माझा कैवारी आपण म्हणतो ना, तसा तो येतो. त्याच्याकडे काही नोकर वगैरे नाही आहे, सैनिक सेवक वगैरे नाही आहेत, स्वतः कशाला येतो? हा जगाचा स्वामी आहे ना. बिरबल म्हणतो, खरंच विचार करायला पाहिजे, काही दिवस जाऊ देतो. पौर्णिमा आहे, पौर्णिमेत जलविहार करण्याची बिरबल योजना करतो आणि राजाच्या राणीला म्हणतो, विरसून बस. कितीतरी दिवसात आपण जलविहार केला नाही. बिरबल म्हणतो, मी बादशाला सांगतो. बादशाला मूल झालेलं असतं, त्या मुलाला दाई घेऊन बसलेली असते आणि ज्यावेळेला मध्यावर ते मझधार म्हणतो त्यावेळेला ते मूल त्या दाईच्या हातून पाण्यात पडतं आणि ओरडा होतो सगळीकडे, राजपुत्र पाण्यात पडला, राजपुत्र पाण्यात पडला. अकबर उडी मारतो त्या राजपुत्राला वाचवण्यासाठी आणि प्रत्यक्षात ते मेणाचं भावलं असतं. हे बिरबलाचं नाटक असतं. सगळेजण बघतोय तर भावलं आणि सगळे कपडे तर ओले. बिरबल म्हणतो, इथे आम्ही इतके जण असताना तुम्ही स्वतः का उडी मारली? तो माझा मुलगा होता म्हणून मी स्वतः उडी मारली. आम्ही सगळेजण त्या परमेश्वराची मुलं होतो. त्यावेळेला बादशाला कळलं की तो स्वतः धावून येतो. जेवढं तुम्ही टाहो फोडाल, आक्रोश कराल, आतून त्याला बोलवाल, तितका तो धावून येतोच येतो. दुसरं आहे ना, ते फारच चांगलं आहे. खरं म्हणजे शेवटी मी ती कथा सांगेन, लक्षात राहिले तर. दुसरा एक भाग आहे की आपल्याला मगाशी एक चतुर्थांश सांगितलं, 6 तास तुमच्या मनात विचारायला असेल, विशेषतः इथे निवृत्त झालेली माणसं आहेत, त्यांना दुसरं काही करायचं असेल त्यांनी जरूर करावं. कोणी ट्रेडिंग करेल, कोणी शेअर मार्केटमध्ये करा तुम्ही शेवटपर्यंत. पण तुम्हाला खरंच जर भगवंत पाहिजे, 7-7 दिवस आपण इथे येतोय म्हणून महाराजांचं वाक्य आहे की तुम्हाला भगवंत पाहिजे असल्याखेरीज इतके त्रास सोसून तुम्ही गोंदवल्याला येणार नाही. ज्या अर्थी तुम्हाला भगवंत पाहिजे त्या अर्थी माझं कर्तव्य आहे तुम्हाला काहीतरी देणं. आणि मी तुम्हाला काही नाही, सोपं फक्त नाम दिलेलं आहे, ते घ्या ना तुम्ही. आपण काय ठरवलं की 4 तास भगवंताला द्यायचे. 4 तास म्हणजे ओळीनं 4 तास असं नाही आहे हो. आणि 4 तास त्या वातावरणात राहायचे. वातावरण म्हणजे काय? आता इथे मुद्दामून तो गोंदवल्याचा फोटो आहे, लक्षात ठेवा. तुम्ही जर इथे उभा राहिलात तर आपल्याला गोंदवल्याच्या असंच दर्शन घेतो की गोंदवल्याला आपण गर्भकुडीत कुठे जातो? आपण बाहेर उभा राहतो. तिथे मग ती समाधी आहे, त्या समय आहेत, समाधीच्या मागे काही अंतरावर महाराजांचा फोटो आहे, इकडे रामदास, हे सगळं चित्र तिथे आहे. आणि ते इतकं 3 डायमेन्शनल आहे, लक्षात ठेवा चित्र, की इथे असल्यानंतर तो भाव. म्हणजे मला जर गोंदवल्याला जायचं आहे तर एक गोंदवल्याचं मानस दर्शन मी घेऊ शकतो. आपल्याला तर वेळ नाही आहे, मी तुम्हाला फक्त क्रम सांगतो आणि डोळ्यासमोरून तुमच्या अगदी ती दृश्य जातील. पहिल्यांदा उतरल्यानंतर बाण आहे थोरल्या मंदिराकडे, हा रामाचा बाण आहे, बरोबर. थोरल्या मंदिराकडे गेल्यानंतर पहिल्यांदा हनुमानाचं मंदिर लागतं, जे ग्राम मंदिर आहे, जिथून महाराज गुरुच्या शोधासाठी गेले आणि स्वतः गुरुहून आले, ते हनुमंताचं मंदिर आहे. आपल्याला तिथे 3 म्हणजे एक पहिला आहे तो गणेश आहे, दुसरा आहे तो हनुमान आहे आणि तिसरा आहे तो शंकर आहे, शिवलिंग आहे. नमस्कार करूया की. आणि नमस्कार करताना आपल्याला श्लोक माहीत असतो, गणपतीला वक्रतुंड महाकाय, इकडे हनुमंताला मनोजमम मारुततुल्य, हे कैलास रणा शिवचंद्रमौळी. फार वेळ लागत नाही.
प्रदक्षिणा घालताना माणगंगेचं दर्शन घ्यायचं. पाणी असो वा नसो, अहो माणगंगा तिरी अहो तरले श्रीहरी. माणगंगा म्हणजे गोंदवले ऐशे क्षेत्र सोडून जावे का इतरत्र. जिथे माणगंगा तुम्ही जर बघाल न आहे म्हणून, पण ती माणगंगा म्हणजे मानसरोवर मनातली गंगा आहे. अहो मंदिरवासी जन, ते मंदिर म्हणजे मनातलं मंदिर आहे. तिथे आपण सगळेजण मंदिरवासी जन आहोत, त्यांच्यासाठी उपयोग आहे. नाही आपण इथे असताना तसं वागूया, हे मंदिर आहे नाही, मन हेच मंदिर आहे, हे लक्षात घ्या. नमस्कार केला त्या याला माणगंगेला, परत आलो रस्ता क्रॉस केला, आलो पांडुरंगाकडे. हे सगळं सकाळी 5 मिनिटात करता येतं आणि हे करा. महाराजांनी शपथ घालून सांगितले, मानस दर्शन करा, नंतर मानस पूजन करा. मानस पूजा करताना कदाचित इकडे तिकडे मन होईल, पण ही दर्शनं कॉन्क्रीट आहेत, आपण केलेली आहेत. आणि आत्ता वेळ नाही म्हणून, पण जर तुम्ही एक अर्धा तास हे केलं, आम्ही गुंफेत प्रयोग किती करतो, सगळेजण म्हणतो की आज आम्ही प्रत्यक्ष गोंदवलेलो आहोत. आपण म्हणतो ना, लवकुश रामायण गाते प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट. प्रत्यक्षापेक्षा आपण म्हणतो प्रतिमा, फोटो किती जिवंत दिसतोय. तसं हे जे गोंदवल्याचं दर्शन आहे, मी जाणार पांडुरंगासमोर, त्या मूर्ती ज्या आजोबांचा जास्तीत जास्त प्रभाव, मी चरित्र रिवाईज करतोय हे लक्षात ठेवा, जास्तीत जास्त प्रभाव महाराजांवर पडलेला आहे लिंगोपंत आजोबांचा. त्यांनी पांडुरंगाला सांगितलं, दर एकादशीला ते जात होते, पंढरपूर जवळ आहे गोंदवल्यापासून जात होते. शेवटी सांगितलं, आता माझं वय झालं, मला येता येणार नाही, माझी शेवटची वारी, तुला काय करायचं ते कर. पुढच्या एकादशीपूर्वी त्यांना स्वप्न पडतं, अरे तुझा जो मळा आहे त्याच्यात ते विहीर आहे, झाड आहे, खण तिथे, आणि तिथे त्या विठ्ठल रखुमाईच्या रेखीव मूर्ती मिळतात. त्या स्थापन झाल्या लिंगोपंतांच्याकडून. त्यांचं दर्शन, तिथून पुढे म्युझियम आहे, तिथे गेलं पाहिजे. बऱ्याच वेळा ते म्युझियम बंद असतं, वस्तुसंग्रहालय म्हणलेलं आहे. तिथे महाराजांचा जन्म झाला. महाराजांच्या घरासमोर हे आपण म्हणतो विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, तर तिथे जन्म झाला आहे. आणि जिथे महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे त्याच्या खाली तळघर आहे, जिथे महाराज उपासनेला बसायचे. आज आपली जशी गुंफा आहे ना, तशी तुम्ही बाहेर आला की डाव्या बाजूला वळायचं, एक दार आहे, स्टेप्स आहेत, स्टेप्स उतरून खाली गेलं की आपली जशी प्रतिमा आहे महाराजांची तशी प्रतिमा आहे. तिथे उभं राहून 13 वेळा श्रीराम जयराम जय जयराम म्हणायला काय हरकत आहे. मी म्युझियममध्ये प्रवेश केला, डाव्या बाजूला हाची निरोप गुरूंचा, अनुसंधाना कधी न चुकवावे प्रेमात राहाचे निरोप गुरूंचा. पहिल्यांदा निरोप लिहिलं, निरोपात निरूपण असतं, आणि निरोप कुणी दिला, कुणाला दिला, लोक प्रश्न विचारायला लागले. म्हणून ते पुस्तकात छापताना हाची सुबोध गुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची, सुबोध केला. पण तिथे ते पूर्ण लिहिलं आहे, आणि ते बाबा बेलसरेंची रचना आहे. नंतर महाराजांनी वापरलेल्या वस्तू, महाराजांच्या जीवनातील किती सुंदर चित्र आहेत ती. अरे महाराजांची जर सफर करायची असेल, महाराजांची पत्र आहेत, महाराजांनी वापरलेल्या वस्तू आहेत, महाराज जे फरगुल घालायचे कोट वगैरे ते कोट आहेत, महाराजांचा चष्मा आहे. का नाही, एक एक सेकंद फक्त थांबा ना तुम्ही तिकडे. आणि नंतर महाराजांच्या प्रेरणेतून जी राम किंवा हनुमान मंदिर झाली, ते सगळे असे फोटो आणि त्यांचे कमिटीचे मेंबर्स, ते सगळं दर्शन घेऊन मी बाहेर आलो. आता महाराजांनी स्थापन केलेला मोठा राम, थोरल्या रामाचं मंदिर, काय सुंदर मूर्ती आहे. त्या मूर्तींची कथा मला माहीत आहे. अजूनही त्यांचे हात वगैरे कुठेतरी मला धुरकटलेले दिसतात, कारण त्या दुसऱ्याने आणल्या होत्या. महाराजांनी मंदिर बांधलं, पण मूर्ती आणायची महाराज खबरच करत नव्हते. महाराज म्हणाले, आपण घर बांधले, ज्याचा आहे तो येऊन राहील. नंतर त्याच्या वाड्याला आग लागते, त्याला स्वप्न पडतं की मला इथे ठेवू नकोस, गोंदवल्याला नेऊन दे. आणि त्याप्रमाणे त्या मूर्ती येतात. त्या मूर्तीत भयंकर शक्ती आहे. ते म्हणतात ना की इथे जेवढी शक्ती आहे तेवढी, किती जणांनी प्रश्न विचारलेले आहेत, महाराज इथे एकदा यायला काय सांगता, हा काय चांगला आहे, आमच्यापेक्षा आमच्या गावात याच्यापेक्षा चांगला राम आहे. त्यांनी प्रश्न विचारला, आपण उत्तर लक्षात घेऊया. ते म्हणाले, तू कुठे काम करतोस. म्हणाले, मी फॅक्टरीत काम करतो. कसली फॅक्टरी आहे. बॅटरीत चार्ज भरण्याची. नंतर ती बॅटरी ट्रकमध्ये कारमध्ये घालून ते चालतात. किती वेळात होते. म्हणलं 4 तासात एक बॅटरी चार्ज होते. म्हणलं इथे करंट आहे का. आहे ना. इथे मला करायचं असेल 4 महिने लागतील. म्हणलं तुमचा करंट किती 220चा आहे. आमचा केवढा पॉवरफुल आहे. ते म्हणाले, तुझ्या रामासमोर किती जणांनी नाम घेतलंय. इथे अखंड नाम चालू असतं. गोंदवल्याच्या रामासमोर जे नाम होतं त्यामुळे ते जागृत चैतन्यमय जिवंत असं स्थान आहे. आपण दर्शन घेऊया.
जिथे राम आहे तिथे समोर हनुमान आहे, बाजूला जिथे जिथे महाराजांनी राम स्थापला तिथे शंकराची मूर्ती, कारण शंकरासारखा रामनामाचा भक्त नाही. म्हणून हनुमंताला नमस्कार करा, मनोजवम म्हणा, तिकडे शंकराला जा, ओम नमः शिवाय म्हणा, नंतर परत प्रदक्षिणा घाला. खोली आईसाहेबांची, आईसाहेबांची खोली लोक वाटते हात लावायला लागले, आता बंद केलेलं आहे ते, पण तरीसुद्धा त्या घालायच्यात त्या साड्या, त्या बसायच्यात ते छोटंसं असं टेबलसारखं डेस्क म्हणतात ते, सगळ्या ते वस्तू. थांबा ना तिथे. या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता, हे देवी शक्ती तू आई आहेस सगळ्यांची, नमस्कार करूया. शेजारी महाराजांची खोली, आज जाता येत नाही, पण महाराजांचा तोच पलंग ज्याच्यावर महाराजांनी शेवटचा श्वास सोडला, महाराजांची तीच गादी म्हणजे बेड ज्याच्यावर महाराजांनी सांगितलं की एकच संतो जिथे नाम तेथे माझे प्राण, सांभाळ विकू ना. म्हणजे तुम्ही नाम घेताय म्हणजे मी जिवंत आहे, प्राण आहे माझा. नाम विसरताय म्हणजे तुम्ही मला मारलेला आहे, मी आहेच ना चैतन्य, माझं नावच ब्रह्मचैतन्य आहे. तुम्ही प्राण घ्या, मला जिवंत ठेवता. तुम्ही नाम घ्या, नाम विसरा, मी मेलो. हे सगळं आठवून त्याच्या बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आता लगेच थोडक्यात सांगतो. शनी मंदिर महाराजांनी 6 महिन्यापूर्वी स्थापन केली. ते म्हटलं तिसरी साडेसती आहे, आता तुम्ही जगणं अवघड आहे, आपण शनी स्थापूया म्हणाले. व्हायचं त्याच वेळेला होणार आहे. शनी काहीतरी मे महिन्यात स्थापन केलं असेल, 6 महिन्यात महाराज गेले, डिसेंबरमध्ये महाराज गेले. एकमुखी दत्त आहे, एकमुखी दत्ताच्या उजव्या बाजूला नृसिंह आहे, विष्णूच्या अवतारातला शांत नृसिंह आहे. दत्ताच्या डाव्या बाजूला महाराजांची कुलदेवता आहे. प्रदक्षिणा घालूया. वाटेत 12 ज्योतिर्लिंग आहे आणि समोर भिंतीवर अशी चक्र, म्हणजे तिथे बघितलं की तुम्हाला संपूर्ण आकाशापर्यंत जाणारी नामाची स्पंदनं, व्हायब्रेशन्स ऑफ नाम, नामस्मरण आणि सोहम किंवा ओमचा ध्वनी. ओममध्ये आहे ना तिथे छान दर्शन होतं. 12 वेळा ओम नमः शिवाय म्हणा आणि 13व्या वेळेला मध्ये जे लिंग आहे त्याचा झालं 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन. प्रदक्षिणा घालून आलो. आता शेजारी छोटं राम मंदिर, इथे लोकांना कमी पडायला लागलं म्हणून महाराजांनी ते बांधलं. रामाच्या छोट्या मूर्ती आहेत, सुंदर आहे. पुढे मारुती आहे, छोटा आहे, सुंदर आहे. आणि प्रदक्षिणा घालताना परत आत्ता सांगितलेलं जे 12 ज्योतिर्लिंग ते तिथे आहे. आता हे सगळं झाल्यानंतर यायचं ते समाधी मंदिरात. महाराज असताना समाधी मंदिर नव्हतं, तिथे गोशाळा होती, तिथे ते बसले. आणि इथे मला कायमचं बसावं असं वाटतंय असं रविवारी म्हणाले संध्याकाळी, म्हणून ती जागा सारवून वगैरे केली त्या भवानरावाने, जो त्यांचा अगदी विश्वासातला होता. दुसऱ्या दिवशी पहाटे महाराज गेले. तो म्हणला इथेच महाराजांचं दहन करायचं. झालं. मग त्याला आपण नमस्कार करूया. महाराजांची समाधी आहे, मग समाधीला नमस्कार, प्रदक्षिणा. आल्यानंतर पायऱ्या सोडून वरच्या तर मध्ये गोपालकृष्ण आहे ना, इतकी सुंदर गोपालकृष्णाची मूर्ती क्वचित असेल. आपल्याला येतो तो वसुदेव सुतम देव कुठलाही मंत्र म्हणूया, तो गोपाल कृष्णाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय, ठीक आहे. डाव्या बाजूला तुकामाई आहेत, महाराजांचे गुरु. उजव्या बाजूला समर्थ आहेत, समर्थांचं दर्शन घेऊया. पायऱ्या उतरून येऊया, प्रदक्षिणा घालून बाहेर जाऊया. मागे तुळस आहे, तुळशीच्या खाली महाराजांच्या अस्थी ठेवल्या होत्या जोपर्यंत समाधीचं बांधकाम होत नव्हतं. तिथे लोकांनी वाटेल ते करू नये म्हणून हे घातलेलं. आता तीर्थ अंगारा वगैरे तिथे मिळतो. तर तुळशीला म्हणा ना की तुझ्यासारखी मला भक्तीला संधी देणारी दुसरी वस्तू नाही आहे. जा तिथे आईसाहेबांची समाधी आहे शेजारी. आई परत माता आहे, शक्ती आहे, नमस्कार करा. शेजारी ब्रह्मानंद महाराजांची कोठी आहे, कधी अक्षय कोठी. त्यांनी जे 1 रुपये का 3 रुपये दिलेले आहेत त्याची पूजा करतात, कधीही काही कमी पडत नाही. गोंदवलेला लाडू भरलेल्या खोल्या असतात. 10-10 हजार लोकांना जर 1-2 लाडू द्यायचे असतील, केवढं करायला पाहिजे काम. आणि कोण करतं, काय करतं, काही इतकी मजा आहे. आपल्याला तिथे छोट्या पातळीवर किंवा होईना अनुभव इथेही येतो की आम्हाला त्यांची शक्ती आहे ते. मग तिथून गेल्यानंतर शेजारी त्यांची आवडती गोशाळा, गाईंना नावं दिलेली आहेत नद्यांची, प्रत्येक गाईच्यावर पंखा वगैरे, ती आत्ताची योजना आहे. तिथे पूर्वी काय होतं, शेजारी ध्यान मंदिर होतं. तिथे खरं विराम द्यायला पाहिजे. मध्ये महाराजांचा फोटो आहे, महाराजांच्या उजव्या बाजूला आनंदसागर आहे आणि डाव्या बाजूला आनंदसागरांचे जावई पांडुरंग महाराज आहेत, ज्यांनी तिथे देह ठेवला. पांडुरंग महाराजांची समाधी आहे, ती खरी समाधी आहे. इकडे महाराज आणि आनंदसागर महाराज बसूया ना, एक माळ तरी जप करूया ना, शांतपणे त्यांना परत महाराजांचं दर्शन घेऊया आणि सरळ मार्गाने, हवाई मार्गाने येऊया आणि शरीरात शिरूया. तुम्ही हा प्रयोग करताना तुमचा श्वास जणू थांबला आहे. आपण ब्रीदिंग थांबलेलं इतकं शांत वाटतं. टेम्परेचर रेग्युलेट होतं, ब्लड प्रेशर रेग्युलेट होतं, कुठले हार्टबीट्स रेग्युलेट होतात, पल्स थ्रॉब्स रेग्युलेट होतात. हे करून सांगतोय तुम्हाला. काही नाही, फक्त
फक्त मनात एवढं दर्शन घ्यायचं. आता ती शेवटची गोष्ट सांगतो. 9:05 झालेली आहे, खरे म्हणजे 9च वाजलेले आहे. शेवटची गोष्ट सांगतो, फार चांगली गोष्ट आहे. आणि ही गोष्ट जर आपण जगायला लागलो ना तर भागवत आपल्या हृदयात आलं म्हणून समजा. अकबर एकदा विचारतो की तो हाक त्याला ऐकू जाते इथे मारलेली, आणि तो धावत येतो. वैकुंठ आहे किती दूर, बिरबलालाच उत्तर सुचत नाही. प्रत्येकजण म्हणतो इतकं दूर आहे, तितकं दूर आहे, तितकं दूर आहे. कुणालाच उत्तर सुटत नाही. इथे मारलेली भक्ताची हाक जर वैकुंठात ऐकू जाते तर तुमचं वैकुंठ आहे किती दूर. त्याला पंखा घालत असतो गरमी लागू नये म्हणून. तो पंखेवाला पुढे तो गुस्ताखी माफ. मी उत्तर देतो याचं. ज्या अर्थी मी मारलेली हाक तिकडे ऐकू जाते त्या अर्थी वैकुंठ हाकेच्या अंतरावर आहे. आता ही हाक जी आहे ना ती कशी मारायची ते मी तुम्हाला दाखवतो आणि आपण थांबणार. तेच शेवटचं आहे. मी जर म्हटलं भगवंता, किती दूर आहे. भगवंता, महाराज, 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 वैकुंठ तिथेच आहे. बोलावी लागत नाही, नाम तर घ्यावंच लागत नाही. नामच तुम्ही बनता, महाराज बनतो आपण. महाराजांना हे आवडतं, शिवम भूतवा शिवम यजन. शंकराची पूजा करायची, शंकरच बना. महाराजांची पूजा करायची, महाराजच बना. दुसरं काही नाही, फक्त नाम. आणि एकच व्यक्ती या संपूर्ण जगात जिवंत आहे आपल्यासाठी, ती म्हणजे महाराज. हे घेऊन जाऊया. फार जोरात हाका मारू नका, जोरात नाम घेऊ नका. महाराजांना दूर लोटतो आपण, आत 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 आणि आणखी आत. मला वाटतं थांबूया, कारण हे न संपणार आहे. आज आपण 2 शांतिपाठ म्हणणार आहोत. पूर्णमद पूर्णमिदम. हे कितीही सांगितलं तरी अपुरं आहे, आणि किती अपुरं सांगितलं तरी पूर्ण आहे, हा त्याचा अर्थ आहे. आणि नेहमीचा म्हणूया शांतिपाठ, आणि नंतर नेहमीप्रमाणे आरती. शांत डोळे मिटूया, ताठ बसूया. हालचाल शक्यतो करायची नाही. आपलं वैकुंठ, आपले महाराज आणि आपलं नाम आतच आहे. शांत. सगळ्यांनी बरोबर. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति.